नमस्कार मंडळी. गावात किंवा भावकीत जिथे एकाच रक्ताची आणि एकाच मातीची माणसं असतात तिथं प्रेमापेक्षा जळफळाटच जास्त बघायला मिळतो. तुम्ही रस्त्याने चालताना खड्ड्यात पडलात की हीच भावकी हात देऊन वर काढण्याऐवजी उभी राहून हसेल आणि गल्लीभर टाळ्या वाजवेल. पण तीच तुम्ही जर तुमच्या हिमतीवरती खड्ड्यातून बाहेर आलात, 4 पैसे कमवलेत, चांगलं घर बांधलं आणि दारात एखादी नवीन गाडी आणून उभी केली, तर यांच्या पोटात असा गोळा येतो की यांना रात्रीची झोप आणि दिवसाचा घासही गोड लागत नाही. भावकीतल्या अशा जळक्या लोकांचा एकच कार्यक्रम असतो, दिवस रात्र तुमच्यावरती बारीक लक्ष ठेवायचं, तुमच्या पाठीमागे चुगल्या करायच्या आणि तुम्ही कधी अडचणीत येताय याची वाट बघायची आणि दिवस रात्र तुमच्यावरती बारीक लक्ष ठेवायचं आणि तुमच्या पाठीमागे चुगल्या करायच्या. तुम्ही कधी अडचणीत येताय याची वाट बघायची आणि तुमचं चांगलं चाललेलं सोसवायचं नाही. अशा लोकांना तुम्ही कितीही समजावून सांगा किंवा त्यांच्याशी शब्दांनी भांडायला जा, त्यांना काही फरक पडत नाही. उलट तुमचाच वेळ आणि ताकद वाया जाते. या अशा विषारी माणसांना तालावर नाचवायचा आणि आतून फडफडायला लावायचा एकच पक्का फॉर्म्युला आहे. त्यांच्या तोंडावर जाऊन थुंकण्यापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वाने असं काहीतरी करून दाखवायचं की त्यांची बोलतीच फार बंद झाली पाहिजे. त्यांना तोंडाने उत्तर द्यायचं नसतं, तर आपल्या यशाने असा सनसनीत दणका द्यायचा असतो की ज्याचा आवाज थेट त्यांच्या काळजापर्यंत गेला पाहिजे. या जळक्या टोळीला आपल्या भाषेत शांत करण्याचे आणि त्यांची झोप उडवण्याचे 8 ठोस मार्ग पुढील प्रमाणे आहेत. नंबर 1. तुमची प्रगती आणि यश गुपचूप ठेवा, धुडका थेट दाखवा. भावकीतल्या लोकांचा मुख्य धंदा तुमच्या पावलांवर आणि प्लॅन्सवरती बारीक लक्ष ठेवणं हाच असतो. तुम्ही आयुष्यात पुढे काय करणार आहात, कुठे नवीन गुंतवणूक करणार आहात याची कानोकान बातमी त्यांना लागली की ते आधीच त्यात विघ्न आणायला सुरुवात करतात. म्हणूनच तुमची कोणतीही मोठी योजना आधीच गल्लीत किंवा नातेवाईकात बोंबलत फिरू नका. जे काही करायचं ते पूर्णपणे गुप्त राहून, शांततेत आणि आतल्या आत करा. जेव्हा तुमचा रिझल्ट बाहेर येईल, मग ती नवीन आलिशान गाडी असो किंवा नवीन घेतलेली जमीन असो किंवा तुमच्या मुलाची लागलेली एखादी मोठी नोकरी असो, तेव्हा त्यांना थेट धक्का बसला पाहिजे. ज्या गोष्टींची त्यांना पुसटशी कल्पना सुद्धा नव्हती, ती अचानक डोळ्यासमोर उभी ठाकली की त्यांच्या आतून तुफान तगमग होते. त्यांना वाटत असतं की हा माणूस एकाच जागी थांबलाय, पण तुम्ही आतून पार पुढच्या टप्प्यावर पोचलेला असता. हा धक्का सोसणं त्यांच्यासाठी लय कठीण असतं. गपगुमान मिळवलेलं यशच असा दणका देतं की ते ना कोणाजवळ बोलू शकतात ना गप्प बसू शकतात. तुमचं यशच असा आवाज करेल की त्यांना रात्रीची झोपच लागणार नाही. नंबर 2. गल्लीतल्या किंवा भावकीतल्या राजकारणापासून 4 हात लांब राहा. जळणारी लोक नेहमी तुम्हाला कोणत्या ना कोणत्या फालतू भांडणात, गँगबाजीत किंवा कोर्ट कचेरीच्या लफड्यात अडकवायचा कट रचतात, जेणेकरून तुमचा वेळ, पैसा आणि मानसिक शांतता पूर्ण वाया जाईल. अशा लोकांचा खेळ ओळखा आणि त्यांना दाखवून द्या की त्यांची लायकी आणि तुमचा वेळ एकमेकांशी अजिबात मॅच होत नाही. ते तुम्हाला कितीही उचकवायचा प्रयत्न करतील तरी तुम्ही एकदम थंड आणि शांत राहा. जेव्हा तुम्ही त्यांच्या फालतू कारस्थानांमध्ये आणि चुगल्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करता, तेव्हा त्यांचा खरा खेळ तिथेच खल्लास होतो. त्यांना तुमची पायचिटकी व्हायची असते, पण तुम्ही त्यांना पार नजरेआड करून स्वतःच्या कामात व्यस्त राहता. जेव्हा त्यांना समजतं की आपण एवढी खटपट करूनही हा माणूस आपल्या नादाला लागत नाही आणि आपल्याला भावही देत नाही, तेव्हा त्यांचा अहंकार पूर्ण ठेचला जातो. हा दुर्लक्षपणा आणि ही दुर्लक्ष करण्याची वृत्ती त्यांच्या काळजाला कुठल्याही शस्त्रापेक्षा जास्त बोचते. नंबर 3. अंगावरचा ताठा आणि चेहऱ्यावरचं हसू कधीच कमी होऊ देऊ नका. जळक्या भावकीची सगळ्यात मोठी इच्छा हीच असते की तुम्हाला कधीतरी रडताना, हतबल झालेलं किंवा डिप्रेशन मध्ये आलेलं बघायचं. तुम्ही जेवढे खुश राहाल तेवढे ते आतल्या आत जळत राहतील. रस्त्यात, कार्यक्रमात किंवा सण उत्सवात हे लोक समोर आले की घाबरायचं नाही किंवा तोंड वाकडं करायचं नाही. उलट एकदम रुबाबात, छाती ठोकून आणि अंगावरती ताठा ठेवून त्यांच्याकडे बघून एक छान हसू फेकायचं. तुमचं हे एक छोटं हसू त्यांच्यासाठी विषासारखं काम करतं. त्यांनी पाठीमागे तुमच्या विरुद्ध कितीही खोड्या काढल्या असो किंवा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून त्यांना वाटतं की आपण रचलेला सगळा कट परत फसला. ते आतून वैतागतात.
कारण त्यांना तुम्हाला तुटलेला बघायची सवय असते. तुम्ही जितके शांत, निर्धास्त आणि आनंदात राहाल तेवढा त्यांचा बीपी वाढत जातो. शेवटी ते स्वतःच स्वतःच्या जळफळाट पुरते होळपळून निघतात. नंबर 4, स्वतःच्या कुटुंबाचा आर्थिक आणि सामाजिक दर्जा सुधारा. भावकीतल्या लोकांना सगळ्यात जास्त त्रास आणि त्रासदायक डोकेदुखी तेव्हा होते जेव्हा तुमच्या कुटुंबाचं राहणीमान, आर्थिक स्तर आणि समाजातील पत वाढायला लागते. त्यामुळे तुमचं पूर्ण लक्ष स्वतःची कमाई वाढवण्यावर, चांगलं घर बांधण्यावर आणि मुलांना चांगल्या शाळा कॉलेजमध्ये शिकवण्यावरती केंद्रित करा. जेव्हा तुमची पोरं हुशार निघतात आणि चांगल्या मोठ्या पदावर जाऊन बसतील तेव्हा जळणाऱ्यांची पोरं त्यांच्या समोर आपोआप फिक्की पडतील. ते स्वतःच्या पोरांची तुलना तुमच्या पोरांशी करायला लागतील आणि तेथेच मार खातील. तुमच्या घरातली वाढती समृद्धी, नवीन गाड्या, सुखी संसार आणि शांती बघून त्यांच्या पोटात रोज नवीन गोळा यायला लागतो. ते कितीही प्रयत्न करेनात, पण तुमच्या कुटुंबाची झालेली ही मोठी प्रगती ते डोळ्यांनी नाकारू शकत नाही. हीच गोष्ट त्यांना रात्रंदिवस आतून खात राहते. नंबर 5, कठीण प्रसंगात कोणापुढेही हात पसरू नका. वाईट वेळ आयुष्यात प्रत्येकावर येते, पण त्या नाजूक वेळेत भावकीतल्या लोकांसमोर लाचार होणं किंवा मदत मागणं म्हणजे स्वतःची कबर स्वतःच खोदण्यासारखं आहे. हे लोक तुम्ही कधी अडचणीत येताय किंवा कधी त्यांच्याकडे हात पसरताय याचीच वाट बघत असतात, जेणेकरून ते गल्लीभर तुमची नाचक्की करू शकतील. कितीही कठीण वेळ आली, खिशात 1 रुपया नसला तरी स्वतःच्या हिमतीवर आणि स्वाभिमानावरती उभे राहा. चेहऱ्यावरची ऐट आणि आत्मसन्मान कधीच कमी होऊ देऊ नका. जेव्हा तुम्ही संकटात असलात आणि तरीही त्यांच्याकडे न जाता स्वतःचे प्रश्न स्वतःच्या बळावर सोडून बाहेर पडता तेव्हा त्यांचा सगळा प्लॅन फेल होतो. त्यांना वाटत असतं की आता हा आपल्या दारात येईल, पण तुम्ही स्वतःच्या पायावर पुन्हा उभे राहून दाखवता. तुमची हीच जिद्द बघून ते पुरते हादरतात. कोणाचे उपकार न घेता जगणं हीच त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी आणि सनसनीत थप्पड ठरते. नंबर 6, मोठ्या लोकांमध्ये आणि समाजात आपली उठबस वाढवा. तुमचं सामाजिक वर्तुळ आणि नेटवर्क असं ठेवा की गावातल्या, शहरातल्या किंवा क्षेत्रातल्या 4 चांगल्या आणि प्रतिष्ठित लोकांमध्ये तुमचं नाव आदराने निघालं पाहिजे. जेव्हा भावकीतले लोक बघतात की तुम्हाला समाजात मोठा मान सन्मान मिळतोय, मोठे आणि वजनदार लोक तुम्हाला भेटायला घरी येतात, तेव्हा त्यांची स्वतःची पत शून्यासारखी वाटू लागते. ते ज्या ठिकाणी कधी पोहोचूही शकत नाहीत तिथे तुम्ही सहज वावरता आणि उठबस करता, हे बघून त्यांचा पार तिळपापड होतो. समाजात तुमची ओळख आणि प्रतिष्ठा वाढली की हे जळके लोक तुमच्या विरुद्ध काही उघड बोलायला सुद्धा घाबरू लागतात. तुम्ही जेव्हा त्यांच्यापेक्षा मोठ्या वर्तुळात वावरायला लागता तेव्हा त्यांना स्वतःच्या लहानपणाची आणि क्षुद्रपणाची जाणीव होते आणि हीच जाणीव त्यांना आतून पुरती संपवून टाकते. नंबर 7, त्यांच्या कोणत्याही टोमण्याला किंवा जळफळाटाला शब्दांनी उत्तर देऊ नका. जळके आणि कमजोर लोक नेहमी टोमणे मारण्याचं शेवटचं हत्यार वापरतात. त्यांचा हेतूच हा असतो की तुम्ही चिडावं, रागवावं आणि त्यांच्याशी वाद घालावा. जर तुम्ही त्यांच्या टोमण्यावर चिडचिड केली किंवा भांडायला गेलात तर त्यांचा हेतू सफल झाला असं समजा. त्यामुळे ते कितीही बोलले तरी शांतपणे ऐकून न ऐकल्यासारखं करा किंवा नुसतं हसून सोडून द्या. फार तर स्पष्ट आणि थंड आवाजात म्हणा, ठीक आहे, बघू पुढे काय होतंय. तुमची ही भयानक शांतता त्यांना वेड लावते. जेव्हा त्यांना कळतं की त्यांच्या विषारी शब्दांचा आणि टोमण्यांचा तुमच्या मनावर 1% फरक पडत नाहीये तेव्हा तो मारलेला टोमणा उलट त्यांच्यावरतीच जाऊन आदळतो. ते स्वतःच ओशाळतात आणि मनातून खजील होतात. तुमच्या या मौनामुळे त्यांची सगळी हुशारी पाणी भरते आणि ते स्वतःच्याच जळफळाटात जळून खाक होतात. बघा, भावकीत किंवा गल्लीत तुमच्यावरती जळणारी माणसं असावीतच, कारण जोपर्यंत पेटवणारी माणसं आजूबाजूला नसतात तोपर्यंत स्वतःची ताकद सिद्ध करायची मज्जा येत नाही. त्यामुळे अशा जळक्या लोकांकडे लक्ष देऊन स्वतःचा वेळ वाया घालवू नका. थेट आपल्या कामातून असा दणका द्या की त्यांची बोलतीच पार बंद झाली पाहिजे. जर आजचा हा व्हिडिओ तुमच्या थेट काळजाला भिडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाच्या भावकीत असा एखादा जळका विषय असेल तर त्याला हा व्हिडिओ शेअर करून
गपचूप मेसेज पाठवा. असेच अजून कडक आणि डोळे उघडणारे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.